हनी ट्रॅप प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद टोकाला गेल्याचं मानण्यात येत आहे। कधी काही जळगाव जिल्ह्यात भाजपचे चेहरे असलेले हे दोन नेते आता एकमेकांसमोर आव्हान म्हणून उभे राहिलेले दिसतात। काय आहे महाजन आणि खडसे यांच्या वादाची पार्श्वभूमी, हा वाद कधीपासून सुरू झाला, पाहूया सविस्तर रिपोर्ट। दारू, गांजा, ड्रग्ज, हुक्का, खडसेंच्या जावयाला दे धक्का। मंडळी, या रेव पार्टीत जी व्यक्ती तुम्ही बघताय ती कुणी साधी सुधी व्यक्ती नसून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि एकनाथ खडसेंचे जावई आहेत। हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर आहेत। त्याचं झालं असं की काल पुण्यात खडसेंच्या जावई बापूंनी पार्टीचा प्लॅन आखला। त्यांचे काही मित्रगणही जमले, मात्र त्या पार्टीची टीप लागल्यानं बिनबुलाए मेहमान म्हणून पोलीसही पोहोचले आणि पार्टीला ब्रेक लावत खडसेंच्या जावयासह अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं। पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरात रेव पार्टीचं आयोजन केलं होतं। खराडीतील स्टे बर्ड गेस्ट हाऊस मध्ये रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टीतून एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक करण्यात आली। प्रांजल खेवलकरांसह 5 पुरुष आणि 2 महिलांनाही अटक करण्यात आली। रेव पार्टीमध्ये क्रिकेट बुकिंगचाही समावेश असल्याची माहिती आहे। क्रिकेट बुकिंगनीच रेव पार्टीचा संपूर्ण खर्च केल्याची माहिती आहे। पोलिसांनी अंमली पदार्थ, मद्य, हुक्का जप्त केल्याची माहिती आहे। आता एवढं आयतं कोलीत हातात सापडल्यानंतर खडसेंचे कट्टर विरोधक गप्प कसे बसतील? भाजपा नेत्यांनी लगेच पत्रकार परिषद घेत खडसेंवर जोरदार हल्लाबोल चढवला, तर त्याला खडसेंनीही तसंच प्रत्युत्तर दिलंय। कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, तिकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांची जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे। नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही, पण मला वाटतं पोलीसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे। रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। आणि ह्याच्यामध्ये कधी जावई असो का अन्य कोणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही, त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। आता एवढे मोठे आरोप झालेल्या प्रांजल खेवलकरांच्या कारकिर्दीवरही एक नजर टाकूयात। प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई आहेत। राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचे ते दुसरे पती आहेत। पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी यांचा प्रांजल यांच्याशी विवाह झाला। रोहिणी खडसे आणि प्रांजल बालपणीचे मित्र आहेत। प्रांजल खेवलकर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहेत। खेवलकर आणि खडसेंचं सध्या मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे। प्रांजल खेवलकर राजकारणापासून पूर्णपणे दूर आहेत। पुण्यातही प्रांजल खेवलकर आणि रोहिणी खडसेंचं घर आहे। तर खडसेंच्या जावयावरून झालेल्या कारवाईवरून संजय राऊतांनी संशय व्यक्त करत गिरीश महाजनांना टार्गेट केलंय। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे, आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती। या अशा प्रवृत्ती ज्या आहेत, यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या, आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना। आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्यांमध्ये। आम्ही लढतो आहोत, आम्ही लढत राहू, पण तुम्हाला महाग पडेल, लक्षात घ्या। अच्छा, चांगलं आहे। ते काय राऊत साहेबांची जी पुढे धरू शकतं का? पुढे धरू शकत नाही। त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे। म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वावग होणार नाही।
हनी ट्रॅप प्रकरणावरून सरकार आणि गिरीश महाजनांवर तुटून पडणाऱ्या फोटो आणि सीडीची भीती दाखवणाऱ्या खडसेंच्याच नैतिकतेवर या कारवाईनं प्रश्न उपस्थित केलाय. अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून उमटू लागल्यात. रेव पार्टीचं आयोजन केलं नसतं, रेव पार्टीत सहभाग नसता तर तुमच्यावर रेड टाकायला कारवाई करायला कोण आलं असतं? खडसे साहेबांच्या जावयाच्या निमित्तानं रोहिणीताई असतील, खडसे साहेबांच्या नैतिकतेवर निश्चितपणे याचा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. रेव पार्टी आणि पोलीस कारवाईबाबत तपासात आणखी धागेदोरे उलगडत जातीलच. यामागचं सत्यही बाहेर येईलच. मात्र या पार्टीनं भाजप विरोधात फ्रंट लाईनवरून तोफा डागणाऱ्या खडसेंना बॅक फूटवर ढकललंय एवढं मात्र नक्की. तसंच प्रांजल यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीत ही पार्टी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. बालाजी पोद्दारसह अभिषेक कारंडे, पुढारी न्यूज, पुणे.